वर्ध्यातील एनएचएम कर्मचाऱ्यांचा 19 ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अखेर 19 ऑगस्ट पासून वर्धा जिल्ह्यात बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारलाय। जिल्ह्यातील तब्बल 640 कर्मचारी या संपात सहभागी झाले असून पहिल्या दिवसापासूनच आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला। आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हा परिषद कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व राज्याध्यक्ष कंत्राटी नर्सेस युनियन आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे तसेच संगीता रेवडे, प्रवीण बाचलकर, शमा खान, अन्नपूर्णा ढोबळे, प्रकाश पुनवटकर, सुमंत ढोबळे, मनोज वरभे, डॉक्टर माधुरी निमसटकर आणि रेखा माणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासन निर्णय 24 मार्च 2024 नुसार एनएचएम अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तात्काळ समायोजन करावे, योग्य तोडगा निघेपर्यंत संप सुरू ठेवावा, संप काळात आरोग्य सेवा प्रभावित झाल्यास जबाबदार शासन प्रशासन राहील। कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शासन प्रशासनाने तातडीने तोडगा न काढल्यास संप दीर्घकाळ चालण्याची भीती व्यक्त होत आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।